आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे। मराठा आंदोलनाबद्दल भूमिका स्पष्ट करा अशी मागणी हे कार्यकर्ते करणार आहेत। नेत्यांना मराठा आरक्षणाबद्दल निवेदनही देण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार अशी माहिती मिळालेली आहे। मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराबाहेर हे आंदोलन करणार आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं समजतंय। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। वर्षा बंगल्यासमोर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंच्या घरावर धडकणार आहे, काय अधिकची अपडेट आहे? किरण, अगदी बरोबर। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षाबाहेर केलं जाणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वरळी इथल्या निवासस्थानाबाहेर केलं जाणार आहे। मुख्य उद्देश आंदोलनाचं हेच आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी नेत्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं काय हे माध्यमांसमोर येऊन सांगावं। खरं तर मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो गाजत आहे राज्यामध्ये आणि मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील जसे आंदोलनाला बसले आहेत त्याचप्रमाणे इतरही जे मराठा क्रांती मोर्चाचे जे इतर वर्ग आहेत ते देखील आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत, मोर्चा करत आहेत। त्यातलाच एक हा मराठा क्रांती ठोक मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे ते गेल्या आठवड्यांपासून मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत। आधी उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर, त्यानंतर अजित पवार यांच्या घराबाहेर, आता काल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर देखील करण्याचा प्रयत्न केला। मात्र गिरगाव चौपाटीलाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यानंतर पोलिसांनी स्वतः त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हजर केलं। आज देखील तशीच परिस्थिती उद्भवणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत, कारण का रिगल सिनेमाज पासून त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे। मराठी क्रांती ठोक मोर्चाचं ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानाबाहेर जाणार असल्याचं समजतंय। मात्र पोलिसांकडून गिरगाव चौपाटी बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। त्यांना गिरगाव चौपाटीवरच अडवण्याची शक्यता आहे आणि नंतर पोलीस त्यांना त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकतात। दुसरीकडे वरळी, जिथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं निवासस्थान आहे, तिथे देखील ते आंदोलन करणार आहेत। सर्व म्हणजे जे सत्ताधारी आहेत आणि विरोधक आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे ते जी त्यांची समन्वय समिती आहे ती स्वतः जाऊन भेटून प्रत्येकाला आपलं मत काय आहे हे विचारत घेत आहे आणि त्यांना निवेदन देत आहेत। किरण, नक्की जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।